सूर्याचे वय किती आहे? परमशांती. बापूजींनी दिव्यदृष्टीने प्राप्त केलेले ज्ञान आपल्याला प्रदान करत आहेत. बापूजी म्हणतात, परमशांती. आपला आजचा जो सूर्य दिसतो आहे त्याची उत्पत्ती, तो किती प्राचीन आहे, त्याचे वय किती वर्ष आहे, तर या आपल्या सूर्याची निर्मिती ब्रह्मांडाच्या पहिल्या परार्धात केली गेली होती. भगवान विष्णूने डायरेक्ट रचना केली होती. सूर्यनारायण भगवान विष्णूची रचना आहे. सूर्याच्या मागेच नारायणाचे नाव दडलेले आहे. सूर्याच्या मागे नारायण आहे. नारायण म्हणजेच विष्णू होय. जेव्हा ब्रह्माचे 10 वर्ष झाले, त्या 10 वर्षानंतर जेव्हा परमपुरुष देवता बनले गेले, ते देवतामधून नंतर मनुष्य बनले. परत ते वरून खाली घसरत होते. तेव्हा धरती बनविली. नंतर धरतीवर मनुष्य आले. तेव्हा मनुष्य तर अंधकारात होते. धरतीवर घोर अंधकार होता. संगोपन करणे हे भगवान विष्णूचे कर्तव्य आहे. संगोपन करण्यासाठी भगवान विष्णूने आपल्या शरीरातून परमतत्वाचा एक सेल व परम अग्नीचा एक सेलने घेऊन रचना केली आणि त्याला सूर्यनारायण असे नाव दिले. त्या सांगितले की तू धरतीवर जाऊन धरतीला प्रकाशित कर. त्यावेळेला तो एकच सूर्यनारायण देवता होते. तो सूर्य धरतीच्या चहूबाजूला परम अग्नीने अग्नितत्व निर्माण करून, म्हणजे धरतीवर अग्नितत्व म्हणजे प्रकाश निर्माण करत होता. अग्नितत्व म्हणजे प्रकाश. सूर्यनारायण देवतेचा आत्मा परम अग्नीच्या एका सेलने बनलेला होता. ते तर डायरेक्ट विष्णूची रचना होते. तो काळ म्हणजे आजपासून किती वर्ष झाले असतील? ब्रह्माचा एक परार्ध म्हणजे 50 वर्ष. पहिले 10 वर्ष तर सूर्याच्या रचनेची गरजच नव्हती. जे पहिले 10 वर्ष सूर्य नव्हता, 10 वर्षानंतर ब्रह्माच्या 10 वर्षानंतर जेव्हा धरती अंधकारात होती, तेव्हा सूर्याची रचना करण्याची गरज पडली. तर 40 वर्ष झाले. ब्रह्माचे 40 वर्ष, ब्रह्माचे 1 वर्ष म्हणजे 31 खरब, 10 अरब, 40 करोड वर्ष. म्हणजे आजपासून पहिल्या परार्धापर्यंत मोजले तर तरीसुद्धा 1240 खरब वर्ष होतात. म्हणजे 1,24,000 अरब वर्ष होतात. इतके वर्ष झाले आपल्या ब्रह्मांडातील सूर्यनारायणाचे वय इतके वर्ष आहे. असे तर अनंत कोटी ब्रह्मांड आहेत, अनंत कोटी सूर्य आहेत. प्रत्येकाचे आपापले आयुष्य आहे. कारण की प्रत्येक ब्रह्मांडाचे आयुष्य सरासरी 100 वर्ष असते, तर ब्रह्माचे 100 वर्ष हे ब्रह्मांडाचे आयुष्य असते. जवळपास ब्रह्माच्या पहिल्या 10 वर्षात जर सूर्याची गरज पडली नव्हती, परंतु नंतर जेव्हा ब्रह्माद्वारे सृजन, विष्णूद्वारे संगोपन आणि शंकराद्वारे विनाश करत असतात, तेव्हा विष्णूच्या संगोपनाचा जेव्हा प्रश्न निर्माण होत असतो, तेव्हा सूर्यनारायण देवता बनवत असतो. सूर्यनारायणाची रचना आहे. त्याला सूर्य म्हणजे प्रकाश करणारा असे म्हणतात. त्याचा आत्मा एक परम अग्नीचा सेल आहे. म्हणजे सूर्यनारायणाचा आत्मा एक परम अग्नीचा सेल आहे, परमप्रकाशाचा सुद्धा नाही. परम अग्नीचा आणि तो स्थूल अग्नी निर्माण करून तेव्हापासून तो त्या परम अग्नीच्या एका सेलने आजपर्यंत 1,24,000 अरब वर्ष प्रकाशित करत आहे. आता दुसरा परार्थ चालू आहे. या दुसऱ्या परार्थाचे सुद्धा 198 वर्ष चालू आहे. तर हा सूर्य कधीही बदलत नाही. तसे तर प्रत्येक कल्प प्रलयात धरतीचा विनाश होत असतो. कल्पप्रलयात सुद्धा भगवान विष्णूची भूमिका असते. भगवान विष्णू सूर्यात प्रवेश करून 12 सूर्यांची रोशनी निर्माण करून धरतीला सुद्धा जाळून वरील 3ही लोकांना भस्म करून टाकत असतात. या सर्व ज्ञानातील गोष्टी आहेत. खूप खोलवर विचार करण्याच्या गोष्टी आहेत. या सर्व प्रात्यक्षिक अनुभूती घेण्याच्या गोष्टी आहेत. परमशांती. श्रोते हो, हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल. तुम्ही लाईक, शेअर व कमेंट जरूर करावा. बेहदची परमशांती. Join us daily for our morning live meditation, Monday to Saturday, 5:30 to 6:30 a.m. Join us daily for live meditation, 10 p.m. to 11 p.m. on YouTube Live. Subscribe now. Website www.paramshanti.org. Email us
anand@paramshanti.org. Like, share, subscribe. Join today. बेहद की पर